जयपूर आणि पुष्करच्या ह्या प्लॅनची प्राईस फक्त 6,750 रुपये प्रत्येकी आहे. तर ह्या प्राईसमध्ये काय काय इन्क्लूड आहे हे जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. आणि हो, हॉटेलबद्दल देखील व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाईल. आपली ही जर्नी सुरू होणार आहे जयपूरवरून. जयपूरपर्यंत आपण ट्रेन किंवा फ्लाईटनी येऊ शकतो आणि इथे पोचल्यावर टूर रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला पिकअप करायला येतील आणि घेऊन जातील हॉटेलमध्ये, जिथे तुम्ही चेक इन कराल आणि मग तुम्ही आजच्या साईटसीनसाठी निघाल. सर्वप्रथम आपण भेट देणार आहोत सिटी पॅलेसला. हा पॅलेस 1732मध्ये बनवला गेला आहे. यानंतर व्हिजिट करणार आहोत जंतर मंतरला, जो सिटी पॅलेसपासून हार्डली 1 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. ही प्लेस व्हिजिट करण्यासाठी गाईड आवर्जून करा मित्रांनो, कारण गाईड तुम्हाला ह्या प्लेसबद्दल जे फॅक्ट सांगणार आहेत ना, ते ऐकून तुम्ही सरप्राईज व्हाल. यानंतर आपण व्हिजिट करणार आहोत हवा महलला. हवा महल हा 1799मध्ये बनवला गेला आहे. हवा महल जवळचे चांगले पिक्स हे बाहेरूनच येतात, तर तुम्ही ह्या वॉलसमोर उभे राहून फोटो काढा. यानंतर हॉटेलमध्ये येऊन डिनर करा आणि मस्त रेस्ट करा, कारण उद्या देखील आपल्याला भरपूर सारे प्लेसेस फिरायचे आहेत. डे 2 आज आपण ब्रेकफास्ट झाल्यावर निघायचे आहे जयपूरच्या इतर प्लेसेसना व्हिजिट करण्यासाठी. पहिले आपण व्हिजिट करणार आहोत अल्बर्ट हॉल म्युझियम. हा बनवला आहे 1876मध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक जागा कधी बनवली आहे हे ह्यासाठी सांगतो आहे, कारण मला वाटते की तुम्ही जेव्हा राजस्थानला व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला हे माहीत हवे की ह्या सर्व प्लेसेस किती जुन्या आहेत, का ह्याला रॉयल राजस्थान म्हणून ओळखले जाते. तर आता आपला सेकंड डेस्टिनेशन आहे नाहरगड फोर्ट, जो बनवला गेला आहे 1734मध्ये. आणि ह्यानंतर व्हिजिट करू जलमहलला. जलमहल आपल्याला बाहेरूनच बघायला मिळतो. इथे तुम्ही शॉपिंगही करू शकता. ह्यानंतर व्हिजिट करू आमेर फोर्टला. आमेर फोर्ट हा जयपूरमधला सर्वात जुना फोर्ट आहे. हा राजा मानसिंग यांनी 1592मध्ये बनवला आहे. आता ह्यानंतर आपला आजचा दिवस संपेल आणि आपण हॉटेलवर जाऊन रेस्ट करू. डे 3 आज आपण पुष्करला निघणार आहोत. तर ब्रेकफास्ट करून हॉटेलमधून आपण निघू पुष्करसाठी. जयपूर ते पुष्करचा जो डिस्टन्स आहे तो आहे 140 किलोमीटरचा. पुष्करमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत ब्रह्मा टेम्पल, सावित्री माता टेम्पल, पुष्कर लेक आणि गौघाटला. आणि मग आपण निघणार आहोत जयपूरसाठी. जयपूरला पोचल्यावर तुम्हाला ड्रॉप दिला जाईल जयपूरच्या रेल्वे स्टेशनला किंवा एअरपोर्टला, जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते. तर मित्रांनो, ह्या टूरची जी प्राईज आहे ती आहे प्रत्येकी 6,750 रुपये. जर तुम्ही 4 माणसं असणार तर ह्यामध्ये तुम्हाला स्टेसाठी 2 रूम्स मिळतील. एका रूममध्ये तुम्ही 2 जण राहू शकता. जयपूरमध्ये तुमचा स्टे असणार आहे 2 नाईटचा, ज्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमध्ये तुम्हाला इन्क्लूड करून मिळेल. आणि कंप्लीट 3 दिवसांसाठी तुम्हाला फिरण्यासाठी प्रायव्हेट कार मिळेल, जी तुम्हाला जयपूरवरून पिकअप करून एंडला जयपूरला ड्रॉप करणार आहे. मित्रांनो, हा प्लॅन तुम्ही ॲज अ कपल पण बुक करू शकता, किंवा तुमचा जेवढा ग्रुप आहे त्याची क्वांटिटी आम्हाला सांगा, आम्ही तशी प्राईस तुम्हाला शेअर करू. ह्या टूरमध्ये आपण जो हॉटेल यूज करणार आहोत त्याच्या रूम्स काही अशा प्रकारच्या आहेत. रूम साईजमध्ये खूप मोठ्या आहेत. रूममध्ये किंग साईज बेड आहे, त्याचबरोबर स्मॉल डायनिंग विथ चेअर देखील आहे. फ्लॅट स्क्रीन TV आहे आणि खूप साऱ्या अमेनिटीज देखील मिळतील. रेस्टॉरंट हा वेल मेंटेन आणि वेल डेकोरेटेड आहे. ब्रेकफास्ट तुम्हाला बफेट सर्व केला जातो आणि डिनरमध्ये देखील बरेच सारे मेनू सर्व केले जातात. हॉटेलला लिफ्ट पण आहे, तर तुमच्याबरोबर कोणी सिनियर असतील तर त्यांना जिने चढावे लागणार नाहीत, त्यांना त्रास होणार नाही. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईक बटन अवश्य प्रेस करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलचे बाकीचे व्हिडिओ देखील आवडले असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.